नेते मतदारांना राजा म्हणतात. मतदानाच्या आधी मतदानासाठी विनवण्या करतात, त्यांच्या पाया पडतात, घराघरात जाऊन मतं मागतात. त्याच वेळी त्यांची विनम्रता पाहून मतदारही भारावून जातो, मतदान करतो. मात्र निवडणूक झाल्यानंतर हेच लोकप्रतिनिधी खरं रूप कसं दाखवतात तसा एक किस्सा समोर आलेला आहे. अशी दोन उदाहरणं समोर आलेली आहेत. एक आहे खुद्द उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांचं आणि दुसरं आहे आमदार संजय गायकवाडांचं. या दोन्ही नेत्यांनी काय वक्तव्य केली आहेत ती तुम्हीच पहा आणि मतदार राजा फक्त काही एका दिवसाचा कसा असतो त्याचा साक्षात्कार तुम्हाला होईल. दोन्ही पाहूयात. अरे तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का सागरी काय. जे अजित दादा विधानसभेपूर्वी मतदारांसमोर मतांसाठी हात पसरायचे, तेच अजित दादा आता मतदारांना म्हणतायत तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक झाला नाहीत. परदेश दौऱ्यावरनं आल्यानंतर अजित पवारांनी बारामतीमधल्या विविध विकास कामांचं उद्घाटन केलं. याच वेळी बोलत असताना अजित पवार कार्यकर्त्यांवरती संतापल्याचं पाहायला मिळालं. अरे तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का सागरी काय. आपला जय जयकार काय होतो, मतदार आपल्याला निवडून देतात म्हणून ना. त्या मतदाराला राजा का म्हणतात? मतदार राजा का म्हणतात? मतदारच सगळं ठरवतं. एवढे जर तुम्हाला सत्ता मिळाली ती कोणामुळे मिळाली? मतदारांमुळे मिळाली. मग तुम्हाला एवढं काय राग यायला झालं की ते मी काय मला विकत घेतलंय का, मी काय सालगडी आहे काय? मग तुम्ही काय संस्था निघत राजे आहात? हा मतदारांचा अपमान आहे. लोकशाहीमध्ये मतदार हा जनता जनार्दन असं म्हणतो, मतदार राजा असं पण म्हणतो. ते उगाच म्हणतो का? आम्ही ज्या वेळेस मतांच्या भीक मागायसाठी जातो तर आम्ही भिकारी म्हणून जातो. आणि मालक कोण असतं? ज्यांच्या दरवाजा जातो तो घरातला मालक असतो. लोकशाहीमध्ये मतदार हा मालकच आहे, राजाच. आपण 5 वर्षासाठी त्याचे सालगडीच आहोत हे समजण्याची आवश्यकता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे नेहमी राज्याच्या राजकारणात चर्चेत असतात. पण या स्पष्ट वक्तेपणामुळे कधी कधी अजित पवार अडचणीत आल्याचंही पाहायला मिळतं. तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात असं म्हणणाऱ्या दादांना विरोधकांसह स्वकीयांनी सुद्धा सुनावलंय. ठीक है, यानी इतना नहीं कहना चाहिए, इतना मैं कहूँगा, क्योंकि लोग जो है ये हमारे मिनिस्टर के मालिक है या नहीं ये बात ही नहीं. ये सारे लोग जो है मतदाता है, इस राज्य के मालिक है, इस देश के मालिक है. बाबा साहेब अम्बेडकर ने सबको इस देश के मालिक बनाया है. हमारी क्या बात होती है? खरं तर आम्ही सेवकाच्या भूमिकेत असलं पाहिजे आणि त्यामुळे मतदाराबद्दल त्यांनी काय भूमिका मांडली याबद्दल मला बोलायचं नाही. पण माझी मात्र भूमिका आहे की मतदार सर्वोपरी आहे, आमच्या जनताही सर्वोपरी आमच्याकरता आहे आणि जनतेला नतमस्तक होऊनच आम्ही या ठिकाणी काम करतो. जनता आमच्याकरता सर्वोपरी आहे. आम्ही कोणी राजे नाही आहोत, तो सेवक आहोत. सेवकाच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत. बुलढाण्यामधील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि वाद यांचा जवळचा संबंध आहे. जयपूर गावातील एका कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा मतदारांबाबत अतिशय खालच्या दर्जाचं वक्तव्य केलं. गायकवाड इथवरच थांबले नाहीत तर त्यांनी मतदार पैशांसाठी विकले गेल्याचा आरोप करताना भर सभेत शिव्यांची लाखोली वाहिली. तुम्ही साधं एक मत मला देऊ शकत नाही, फक्त दारू, मटण, पैसे. अरे 2-2 हजारात विकले गेले. मायले फाडकव झाले. 2-2 हजारात, 5 हजारात, याच्यापेक्षा झाल्यापेक्षा. परंतु मतदारांच्या विषयी अशा पद्धतीने जर ते बोलले असतील, जर अशा संदर्भाने ते बोलले असतील तर ते चुकीचं आहे. अशा पद्धतीने मतदारांना संबोधणं चुकीचं आहे. मतदार राजा आपण म्हणतो आणि या मतदार राजाच्या जीवावरती आपण सत्तेवर येत असतो. करोडो रुपये जेव्हा वाटले जातात त्यांच्या पद्धतीत त्यांच्या ठिकाणी जर तसं झालं असेल तर त्यांनी तो जो राग व्यक्त केला असेल, पण तो राग असे शब्द वापरून नाही करायला पाहिजे. त्याबद्दल पक्ष नेते त्यांच्याशी चर्चा करतात. निवडणुकीआधी मतदारांना राजा म्हणून त्यांच्या पाया पडणारे, घराघरांचे उंबरटे झिजवणाऱ्या नेत्यांनी निवडणूक झाल्यानंतर त्यांचं खरं रूप दाखवायला सुरुवात केली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
ज्यांच्या जीवावर आमदार संजय गायकवाड निवडून आले त्यांनाच शिवीगाळ करत खालच्या दर्ग्याची भाषा वापरतायत. तर माझे मालक नाही झालात असं मतदारांना बोलणाऱ्या अजित पवारांनी लोकसभेच्या निकालाची आठवण ठेवावी, अन्यथा मतदार राजा तुम्हाला कधी जमिनीवर आणेल हे कळणारही नाही. बुलढाण्याहून संदीप वानखेडेसह जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती.